वळूयात मॅचच्या दिशेला. आजच्या रणनीमधील आपण पाहतोय अत्यंत महत्वाची मॅच. आपण पाहतोय गावधी क्रीडा मंडळ जिल्हा यांच्या वतीनं आयोजित केलेली सर्वात मोठी स्पर्धा. एक अत्यंत चांगलं आयोजन, नियोजनबद्धता आपण गेल्या 2 रात्रींमध्ये पाहिल्या. मात्र आजची रणनी काही विशेष आहे. या सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील कोणता संघ विजयी रथावरती स्वार असेल, कोणत्या संघाला मिळेल स्ट्रेट वे टू द सेमीफायनलचं तिकीट. या मॅच मध्ये आपण पाहत आहोत अत्यंत चांगल्या रीतीनं बोलत मॅचच्या दिशेला जे आमच्या समवेत समोर चणे शेंगदाणे विक्रेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण जे व्यासपीठावरती व्यक्ती आहेत वर्ल्ड आपण मॅच कडे सलामीचे फलंदाज मैदानावरती तयार होत असताना पाहायला मिळतील. प्रथम नाणेफेक जिंकली ती म्हणजेच कनकेश्वर जिल्हा संघानं आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघाला तो म्हणजे संघ जिलेश्वरी जिराटपाडा संघ. आपण या मैदानावर विघ्नाता जिराटपाडा संघाला आपण पाहतोय. सामन्याला करूया सुरुवात. सामन्याकडे आपण वळत आहोत. सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी संघ आहे विघ्नार्था. या बॅचचा पहिला चेंडू चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतो तोपर्यंत धावफलकावरती धाव मिळेल एक. षटक क्रमांक पहिला सुमित गुरवच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सुमित गुरवला. गेल्या मॅच मध्ये ज्या सुमित गुरवला आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून घोषित केला होता. मात्र या मॅच मध्ये आपण पाहत आहोत पहिलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती मिळते पहिली धाव. सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेच्या दरम्यान खेळवलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये धावा किती बनतील याच्यावरती सुद्धा ही चर्चा सुरू राहणारी आहे. पहिलं षटक अत्यंत महत्वाचं असेल. ऑनसाइडच्या दुसऱ्या क्षेत्ररक्षण नाही आहे. यावेळेचा फटका बिहाइंड द विकेट चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर पुल केलाय. चेंडू सीमारेषा पार येतोय. षटकार. यावेळेस आणखीन एक चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा बॅक टू बॅक बाउंड्रीज. दोन चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेले सीमारेषा पार. या चेंडूवरती मैदानावरती आपण पाहतोय सॉफ्ट डिसमिसल. कमॉन डीजे मास्टर.
सामन्याकडे आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूंवरती धावा बनल्या होत्या. पहिल्या 3 चेंडूंवरती 2 बिग हिट आले मनीष. त्यानंतर मात्र सॉफ्ट डिसमिसल आपण या चेंडूवरती पाहिले. केवळ सन्मान देण्याचा प्रयत्न होता, मात्र समोर फॉलो थ्रू मध्ये चांगला कॅच मैदानावरती घेतलाय. सुमित गुरवला आपण पाहतोय आतापर्यंत गोलंदाजी करत असताना धावा जरूर दिल्यात, मात्र महत्वाची विकेट जो फलंदाज हवी होता विवेक करमेळे याला आपण पाहिलं होतं. त्याच्या बॅटमधून 2 बँग ऑन 6 पाहायला मिळाले. बॅकवर्ड स्कोअर लेग, एक डीप स्कोअर लेग रिझनला. म्हणजे सुरुवात अत्यंत चांगली केली होती. यापूर्ण सामन्याचा जर आपण उल्लेख केला तर या मॅच मध्ये पाहायला मिळेल कशा पद्धतीनं कशा रीतीनं सामना पुढे घेऊन जातोय. स्ट्राईक वरती आता मात्र बदलाव केला जातोय. नवीन फलंदाज येईल जो मैदानावरती स्ट्राईक एंड होल्ड करताना पाहायला मिळेल. विघ्नार्थ जिराटपडा विरुद्ध आपण पाहतोय संघ कणकेश्वर जिराट. एक अत्यंत महत्वाची मॅच आहे या पूर्णतः स्पर्धेमध्ये. जर आपण विचार केला तर आतापर्यंत जोगेश्वरी माता आवास, त्यानंतर साई जिराट, या 2 संघांनी सेमी फायनल्स मध्ये आपला प्रवेश मिळवलाय. आज 2 संघ क्वालिफाय करतील. यावेळेचा फटका ऑन दी राईज ऑन दी अप डीप मिड विकेट रिजनला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार येत. सन्माननीय रमेशजी खेडीकर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय तेजस म्हात्रे यांना की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. स्कोरबुक वरती आपण पाहतो 20 धावा आल्या. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती पूर्णत्वाच्या दिशेला पहिलं षटक मैदानावरती पूर्ण सुद्धा केलं गेलंय. पण षटकाच्या अंती आपण जर विचार केला तर 20 धावा बनल्यात. एक अत्यंत चांगलं क्रिकेट मैदानावरती आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतंय. आपण पाहतोय गावदेवी चषक गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीनं एक अत्यंत सर्वात मोठी स्पर्धा भव्य दिव्य प्रकाश होता स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डीजे मास्टर सौरभ शेरकर आणि टीम त्यांच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीनं क्रिकेट इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट सुद्धा पाहायला मिळत आहे. संगीत संयोजक म्हणून ज्यांचं नाव आपण गेले 3 दिवस घेत आहात, एक अत्यंत चांगल्या रीतीनं एक जबरदस्त संगीत संयोजक डीजे मास्टर शेरकर. उलट मॅचच्या दिशेला पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय. सन्मान्य संतोषजी माळवी यांना सन्मानित करण्याची मी विनंती रितेश तो रितेश राऊत यांना मी विनंती करतोय की त्यांनी संतोषजी माळवी यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहताय गावदेवी चषक यांच्या वतीने आयोजित यंदाची पहिलीच आणि यानंतर मला असं वाटतं की डे क्रिकेट स्पर्धांना कुठेतरी रोख लागेल. यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र अत्यंत चांगला कॅच मैदानावरती घेतलाय. जबरदस्त कॅच. कमॉन डीजे मास्टर. स्कोरबुक वरती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, मात्र या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती सफलता मिळत आहे. विकेट मैदानावरती गेलेले पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानावरती गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय अर्पण गुरव गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. अत्यंत चांगला फलंदाज आणि त्याबरोबर गोलंदाज सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला टार्गेट केलं. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला 1 बाउंड सीमा रेषा पार येतोय. चौकार.
पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र येतो शौकार. एक चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 55,000, द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपये. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या पॉलोथ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न एक अत्यंत चांगल्या रीतीने आपण पाहत आहात. ज्या पद्धतीने फिल्डिंग आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे, कॅप्टनशिप सुद्धा अत्यंत महत्वाची या मॅच मध्ये. डॉट चेंडू आला, पहिल्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज आलेले आपण पाहिलेत. त्यानंतर मात्र डॉट आला, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा अर्पण गुरव. यावेळेस फटका 1 षटकावर रिझनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा मैदानावरती जरूर घेतली जाते, मात्र एका धावेवरती थांबावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाचं चॅलेंज काय असावं मनीष? तर 4 षटकांमध्ये 50 धावा बनल्या तर मॅच बनेल. तर प्रथमेश थळे यांनी कॉमॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्कोरबुक वरती आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या षटक मैदानावरती प्रगतीपथ असताना 5 षटकामध्ये 20 आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. त्याने केवळ 5 धावा दिल्यात, 25 धावा धावफलकावरती बनल्यात आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एक अत्यंत महत्वाची बाब जर आपण पाहिली तर अर्पण गुरव ज्या पद्धतीने ज्या लईनं मैदानावरती गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षक राकेश मात्रे 30 सर्कल मध्ये स्थित होत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती असताना अर्पण गुरवचे षटक अत्यंत महत्वाचं या मॅचच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं त्याच्यावरती पूर्णतः संघाची दारोमदार आहे. अर्पण गुरववरती सुद्धा आपला संघ हा पूर्णतः नेहमीच त्याच्यावरती विश्वास व्यक्त करत असतो. ज्या षटकामधील एकमात्र चेंडू येणं बाकी असेल अर्पण गुरवची गोलंदाजी आपण पाहताय. स्कोरबुक वरती धावा बनल्यात 25. स्ट्राईक वरती फलंदाज तयार आहे. ज्यावेळेस चेंडूवरती क्षेत्ररक्षक तट्याच्या सर्कल मध्ये होता, धाव घेण्याचा सक्षम प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती संपलं आणि 2 षटकांच्या अंती स्कोरबुक वरती आपण धावसंख्या पाहतोय. धावा बनल्या गेल्या 26 धावा, पण षटकामध्ये धावा आल्या 20, त्यानंतर या षटकामध्ये धावा आल्या 6, तर अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. तर या 2 षटकांमध्ये धावा किती येतील, धावांची लयलूट करणं सुद्धा महत्वाचे असेल. षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजावरती विश्वास हा व्यक्त केला जाईल, कोणता गोलंदाज मैदानावरती येईल आणि कोणत्या गोलंदाजावरती आता मात्र हल्लाबोल केला जाईल का? कारण धावा 2 षटकांमध्ये 26 आल्यात, 13च्या धावगतीनं धावा बनवल्या गेल्यात. एका बाजूनं कनकेश्वर जिराट, दुसऱ्या बाजूनं विघ्नहर्ता जिराटपडा संघ आपण जर पाहिला तर एकाच गावातील 2 संघ मैदानावरती उतरलेत अगदी आमने सामने. आणि अशा वेळेस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये दोन्ही संघांना एकमेकाच्या खेळा नक्की माहिती आहेत. यावेळेस फटका स्वीप करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय, 1 बाउंस, सीमा रेषा पार येतोय. वेलकम फोर हॉल. ज्यावेळेस आपण पाहता षटक क्रमांक 3 मैदानावरती आलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहता चौकार आल्यानंतर हा चेंडू मात्र मैदानावरती डॉट आलाय. हे कमबॅक अत्यंत महत्वाचं आहे मनीष, कारण 4 षटकांमध्ये 40-50 धावा आल्या पाहिजेत तर मॅच बनेल, हे सुद्धा त्यांना माहिती आहे. यावेळेस फटका क्षेत्ररक्षक त्या दिशेला केवळ बनेल दर्शक डीप स्क्वेअर लेग रिजनला. चेंडू आउट ऑफ द पार्क, बँग ऑन, बिग बिग बिग. हॉल.
लागोपाठचे 2 चेंडू जर आपण या ठिकाणी पाहिले तर एक 6 जर आला होता, मात्र या चेंडूवरती आपण पाहतो डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो तो डॉट मैदानावरती आलेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमयला आपण पाहतोय, अमय गुरव. अलिबाग क्रिकेटमध्ये अशी अनेक फार कमी नाव आहेत ज्यांच्याकडे चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. यावेळेस फटका अलॉंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार नाही. एक धाव आली, एका धावेवरती थांबावं लागेल. 27 धावा धावफलकावरती आल्या. 27 स्कोरबुक वरती अजित सुद्धा केले आहेत. एक चेंडू बाकी असेल, अजूनही एक षटक घेणं असेल. 37 रन्स, माफ करा. षटक क्रमांक अंतिम या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती येईल, तो म्हणजे दीपक. गेल्या मॅच मध्ये अत्यंत चांगला परफॉर्मन्स त्याने सुद्धा दाखवला होता. त्याबरोबर आपण पाहतोय स्ट्राईक वरती फलंदाज सूरज चापडे. यावेळच्या चेंडूवरती चेंडू पडल्यानंतर उसळी जरूर घेतोय, मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाही. डॉट आलाय मैदानाच्या दिशेला. या षटकाच्या अंती आपण पाहतो किती धावांचं टार्गेट, किती धावा मैदानावरती उभारल्या जातील, किती धावांचं लक्ष या मैदानाच्या दिशेला असेल. यावेळेचा फटका सूरज ठोकतो चेंडूला. चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. हा होता धमाका, हा सीमारेषा पार षटकार. सन्मान्य सुनीलजी म्हात्रे आणि सन्मान्य सदानंदजी ठाकूर यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या चेंडूवरती मात्र सूरज चापडेची विकेट. सूरज बॅक टू द पॅव्हेलियन. धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. मनीष 43 धावा आल्यात. सूरज चापडेसाठी टाळ्यांचा आवाज झाला, कारण अत्यंत चांगला खेळ लक्ष माध्यमातून पाहायला मिळाला. तर अजून 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती दीपकला सफलता मिळाली. गोलंदाजी करताना पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर मात्र विकेट मैदानावरती पाहायला सुद्धा मिळाली. 3 चेंडू बाकी आहेत. या सामन्यामध्ये आपण पाहत आहात की किती धावा विघ्नार्थ जिराटपडा संघ प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच कनकेश्वर जिल्हा संघाच्या समोर ठेवेल. हे आव्हान मैदानावरती कशा पद्धतीने उभारलं सुद्धा जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. 3 चेंडू बाकी आहेत. दीपकची गोलंदाजी मैदानावरती सुरू असताना यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोल्ड केलाय, खंबा उकाडती दांडी गुल. कमान डीजे.
लागल्यात, धावा अर्जित केल्या गेल्या त्या म्हणजेच 42 धावा, 42 धाव, 43 धावा, 43 रन्स स्कोरबुक वरती अर्जित केलेल्या धावा आहेत. मात्र अजून या षटकाचा जर आपण विचार केला तर 2 चेंडू येणं बाकी असेल. या 2 चेंडूंवरती बिग हिट मैदानावरती आला पाहिजे. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक दूरवरून चांगला कॅच मैदानावरती घेतलाय आणि फलंदाज पडतील माघारी बॅक टू द पॅव्हिलियन. स्पर्धेमधील आपण पाहतोय 4थी हॅट्रिक मैदानावरती घेतली सुद्धा गेली आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती प्रगतीपथावर असताना यावेळेस हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनला होता. स्कोरबुक वरती आपण पाहतो एका धाव्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र एकदा मैदानावरती आले दुसऱ्या धावेस घेत असताना मात्र फलंदाज परतला बॅक टू द पॅव्हिलियन. स्कोरबुक वरती आपण पाहतोय धावा बनल्या 44 धावा तर 45 धावांचं आव्हान उभारायचं आहे. 45 रन्स टू बी नीडेड अशा पद्धतीने आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. कंदकेश्वर संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता 45 धावांची. यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये होईल बदलाव आणि सामन्यात समायोजन करण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय इम्रान बुखारी यांना. ओव्हर टू यू. धन्यवाद. सन्मान्य सुनीलजी म्हात्रे यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. रितेश आणि अभय कवळे यांना. हेलो चेक चेक हेलो हेलो चेक. थैंक यू सो मच. अभी अभी आपने आवाज सुना हमारे परम मित्र यश मापगांवकर और उसी साथों साथ हमारे दूसरे परम मित्र शुभम राहुल. इन सभी गुजारिश करूंगा कि आप भी आइए हमें ज्वाइन हो जाइए. गांवदेवी क्रीड़ा मंडल चिराड आयोजित एक भव्य दिव्य टूर्नामेंट जीतने के लिए हमारे गुण लेखक मनीष सर हमें बतलाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 44 रन और जीतने के लिए 45 रनों की जरूरत. रख हौसला खुद पर वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में. तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में. जरूर यहाँ पर बल्लेबाज मैदान में भेजिए. दूसरी फेरी का ये राउंड बल्लेबाज मैदान पर भेजिए. बैटर बल्लेबाज का खिताब प्राप्त करने वाले बल्लेबाज पहले मैच में हमने देखा था. तो जरूर यहाँ पर हमारे साथी समालोचक यहाँ पर हमारे से जुड़े हैं तो फिर से एक बार दूर के लिए मैं उनका आवाज सुनना चाहता हूं. तो आगे की जुबानी सम्मानीय शुभम राहुल की जुबानी. सर 4 ओव्हरचा हा सामना आपण पाहतोय. 45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं आव्हान आपण पाहतोय. चला मी विनंती करतोय
पंचांना देखील आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 44 धावा झाल्यात. 45 धावांचं आव्हान असेल. चला जय भवानी सातिर्जे जय भवानी सातिर्जे आणि कणकेश्वर भैरवळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण समला सन्माननीय सदानंद ठाकूर यांचा स्वागत आणि सन्मान करतील. साहिल मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन आपण त्यांचं स्वागत करतो. आपण मैदानाकडे वळतो. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू ठोकतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. नक्कीच आपण म्हणतो की गोलंदाजासाठी पहिला चेंडू सर नक्कीच महत्वाचा असतो आणि पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र कुठेतरी हवी होताना आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार येतोय. 45 धावा जमवायच्या 4 षटकांचा हा सामना. दुसरा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र कमबॅक केलंय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा फंबल झाला होता पण कोणती धाव येत नाहीये. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज शरद. आणखीन एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. लॉफ्टेड शॉट खेळलाय. चेंडू जाते लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे दैनाद एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतं ते फलंदाजाला. संघाच्या धाव संख्येचा जर विचार केला तर धाव फलकावरती 7 धावा लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती चला जय भवानी सातिर्जे आणि कणकेश्वर बहिरोळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला बहिरोळे संघ आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. बहिरोळे संघाला आपला कर्णधार पाठवायचा आहे. 5 मिनिटाच्या जर आपण आलात नाही तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आणि त्वरित आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज शरद याच्याकडून नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तो षटकार आल्यानंतर मात्र शरदनं कमबॅक कसं करावं हे नक्कीच दाखवून दिलेलं आहे मैदानावरती. चांगले षटक आतापर्यंत म्हणावं लागेल. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. भूपेंद्रजी पेठार यांचं स्वागत झालेलं आहे. आपल्यास विनंती असे की आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. आणखीन एक चांगला फटका म्हणावा लागेल पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षक मध्ये जे तैनात होता एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागते फलंदाजाला. धावसंख्येचा जर विचार केला तर 8 धावा दाफलकावरी लागल्यात. रितेश राऊत यांना विनंती करतोय की आपण भूपेंद्रजी पेठारे यांचं स्वागत करायचं. या वेळेला मात्र गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय. चेंडू सीमा पार जातोय. शेवकार येतोय. कमॉन डीजे. स्वागत आणि सन्मान करतोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर जर विचार केला तर 5 चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 12 धावफलकावरती लागल्यात. सन्माननीय महेशजी म्हात्रे आपण प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहात. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. महेशजी म्हात्रे.
जयेंद्रजी राऊत, आपणास देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. या पुढेला थाउत समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक मित्र इम्रान मुखारी. ओव्हर टू इम्रान मुखारी. धन्यवाद. सन्माननीय भूपेंद्रजी पेठारे यांच्या माध्यमातून गावदेवी क्रीडा मंडळ जिराड यांच्यासाठी आर्थिक स्वरूपामध्ये 5,000 रुपये आले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायचे आहेत, कारण नेहमीच दिलदार हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. सन्मान्य सुनीलजी मात्र यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांसह आपल्याला देणगी स्वरूपात त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू सो मच फॉर दिस. धन्यवाद. ओव्हर टू वन्स अगेन इमरान बुखारी भाईजान. थैंक यू सो मच. जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता. यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है मनीष सर बतलाते हुए. स्कोर कार्ड पर 13 रन. सम्माननीय भूपेंद्र जी पेटारे साहब, इनसे गुजारिश करूंगा कि अपने शुभ हाथों से टॉस किया जाए. इसके बाद होने वाला मुकाबला कनकेश्वर बैरोले विपक्ष जय भवानी सातिरजे दोनों टीम के दरमियान टॉस होने जा रहा है. भूपेंद्र जी पटारे साहब, इनके शुभ हाथों से. ऑफिशियल अंपायर डिसीजन सुना है. और देखिए, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया. पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पहानिट, चेंडू आहे फ्री हिट. और जरूरी मौका मिला है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, सुनहरा मौका. जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है, उसी तरह से क्रिकेट में ये गेंद के ऊपर जीवन दान मिलता है. पर क्या ये जीवन दान सक्सेस होगा? फ्री हिट की गेंद है. स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं अर्पण, जर्सी नंबर 13 मोहम्मद सिराज, इनका जर्सी नंबर 13. तो फिर से एक बार फ्री हिट की गेंद है. सामना करेंगे बल्लेबाज अर्पण, जर्सी नंबर 13. 45 रनों का टारगेट यहां पर सेट किया है. क्या इस 45 रनों का टारगेट अचीव किया जाएगा? स्पीड अप करना है बल्लेबाजी करने वाली टीम. काफी विलंब हो रहा है. फ्री हिट की गेंद गेंदबाजी मार्ग पर. फिर से एक बार गेंदबाज, इस बार ऑफ स्टंप के बाहर. टप्पा गिरने के बाद वाइड करार करते हुए ऑफिशियल अंपायर का इशारा. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी. फिर से एक बार फ्री हिट जारी होता हुआ. 1 रन के साथ स्कोर में बदलाव मनीष सर बतलाते हुए 15 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. इस बार फिर से नो गेंद, वेस्ट टाइट बीमर किस्म की गेंद और अवे फ्रॉम द बॉडी डालने का प्रयास था, और इस बार असफल होते हुए वेस्ट टाइट नो करार करते हुए 1+1. अगली गेंद फ्री हिट. फिर से एक बार मौका होगा. तो जरूर यहाँ पर 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है. ऋषभ पंत, एबी डिविलियर्स, जर्सी नंबर 17. किसको खतरा होगा? पर फ्री हिट की गेंद है. फिर से एक बार लाइफ लाइन होगी बल्लेबाज स्ट्राइकर बैटर दीपक के लिए. क्या दीपक पिछले मैच में जरूर मैन ऑफ द मैच का खिताब प्राप्त किया है? जरूर यहाँ पर जर्सी परिधान के हुए दिखाई दे रहे हैं. तो दीपक किस तरह की बल्लेबाजी करेंगे? इस फ्री हिट की गेंद के ऊपर किस तरह की मोहर लगेगी? क्या बड़ा स्ट्रोक होगा, या फिर से एक बार गेंदबाज डेड डॉट गेंद डालने में कामयाब होंगे? इस बार फ्री हिट की गेंद, सबमरीन डिलीवरी. गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न करते हुए. लम्हा लम्हा तेरा ये वक्त गुजर जाएगा. मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा. रोज रोज थोड़ा पढ़ लिया कर बेटा. तू कोई रणछोड़ दास छाछड़ नहीं जो ऑलवेज. स्कोर जा पहुंचा है 17 रन. इस बार गेंद हवा में, थर्ड मैन दिशा में भाग अर्जुन भाग, और फिर से एक बार गेंद सीमा रेखा के पार, थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, चौका.
मास्टर। तो यहाँ पर जरूर डीजे गौरव इनका मैं तहे दिल से आभार, उसी साथों साथ डीजे सौरभ चेरकर इनका भी तहे दिल से आभार। और उसी साथों साथ सर, क्योंकि यहाँ पर मुझे जो इनविटेशन दिया है वो सन्माननीय चिराग जी गुलेकर साहब, चिराग इंटरप्राइजेस के मालक, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा, जिनके बुलाने पर आज मुझे अलीबाग के झीराट के मैदान पर पहली बार मौका मिला है। वो सन्माननीय चिराग सर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूँ। और जरूर गांव देवी क्रीड़ा मंडल चिराट इस रजनी क्रिकेट के लिए जो अपन टी शर्ट देख रहे हैं वो चिराग इंटरप्राइजेस इनके माध्यम से दिया गया है। तो मैं चिराग गुलेकर साहब के लिए तालियां बजाने के लिए जरूर कहूंगा, क्योंकि यहाँ पर अच्छा एक योगदान दिया है। टी शर्ट यहाँ पर हम जो देख रहे हैं एक कलर के एक फुल के टी शर्ट जरूर यहाँ पर दिखाई देते हुए। स्कोर कार्ड पर स्कोर जहाँ पहुंचा है मनीष सर हमें बतलाते हुए 22 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार रनिंग बिटवीन में खराबी यहाँ पर होती हुई, मृतक गेंद ऑफिशियल अंपायर का इशारा, जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य खड़ा किया है। अभी भी 23 रनों की जरूरत बचे हुए। तो जरूर यहाँ पर चिराग गुलेकर साहब जो यहाँ पर आ चुके हैं, मैं हर एक संकट में जो भी कोई खिलाड़ी होगा, जो भी कोई आदमी होगा, उनके लिए खड़े होने वाले एक देवतारी और जरूर ऐसे महान व्यक्तिमत्व सम्माननीय चिराग जी गुलेकर साहब, आपका तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। और एक शेर अर्ज कहना चाहूंगा फिर से एक बार, अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, चिंगारी भड़कती है तो आफताब हो जाती है। जब भी सुनता हूँ जमाने में चिराग गुलेकर का साहब का नाम तो भाईजान की छाती फूलकर दबंग हो जाती है। स्कोर जहां पहुंचा है 23 रन 23 धावा दाव फलकावरती। फिर से एक बार 23 रन 22 रनों की जरूरत, जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य। दूसरा और प्रगति पर चालू यहाँ पर फिर से एक बार डॉट गेंद जाती हुई, मनीष सर हमें बतलाते हुए स्कोर जहां पर स्कोर रुका हुआ 23 रन। दौर की समाप्ति के बाद 23 रन, बचे हुए 12 गेंदे 22 रनों की जरूरत, उर्वरित 12 चेंडू 22 धावांची गरज। इस ओवर में 10 गेंदें डाली, गेंदबाज ने खराब गेंदबाजी, नो वाइट, और जरूर उसका फायदा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। बचे हुए 12 गेंदे और हमारे गुण लेखक मनीष सर बतलाते हुए 22 रनों की जरूरत, 45 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया पहले बल्लेबाजी करते हुए। क्या इस 12 गेंदों में 22 रन मुकम्मल किए जाएंगे? इकोनॉमी रन रेट देखा जाए तो हर एक ओवर में 11 के औसत से यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी। स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार स्वप्निल, तो नॉन स्ट्राइक में उनका साथ देते हुए अर्पण गेंदबाजी के लिए आते हुए फिर से एक बार नीचे पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज स्वप्निल टू दीपक। और इस बार देखिए नजाकत के साथ खेला हुआ स्ट्रोक, फील्डर थोड़े से बम्बाल, कोमड़ी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी घालाया लागली। और यहाँ पर देखिए क्या हो रहा है, हे प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। जीतने के लिए अभी भी 20 रनों की जरूरत है और कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है। अभी भी 20 रनों की जरूरत है, बचे हुए गेंदे 11 गेंदों में 20 रनों की जरूरत। स्ट्राइक पे फिर से एक बार लेफ्ट आर्म बल्लेबाज अर्पण, नॉन स्ट्राइक पे सुमित, जर्सी नंबर 7 साक्षी भाभी के हीरो, जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी, इनका जर्सी परिधान किए हुए सुमित 9 सेकंड पर। तो स्ट्राइक पे मोहम्मद सिराज, जर्सी नंबर 13
परिधान के हुए लेफ्ट आर्म बल्लेबाज अर्पण। 11 गेंदे 20 रनों की जरूरत, उर्वरित 11 चेंडू 25 धावांची गरज। सॉरी, 20 रनों की जरूरत, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 11 गेंदे 20 रनों की जरूरत। इस बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ। इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 26 रन 26। बचे हुए 11 गेंदे 19 रनों की जरूरत। इस बार लॉन्ग स्टॉप की दिशा में जरूर यहाँ पर अच्छा प्रयास, अच्छी कोशिश, बिहाइंड विकेट खेला हुआ स्ट्रोक। इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 27 रन। बचे हुए 10 गेंदे 18 रनों की जरूरत। 10 गेंदे 18 रन, 10 चेंडू 18 धावांची गरज। स्ट्राइक पे बल्लेबाज जर्सी नंबर 7 परिधान के हुए स्ट्राइकर बैटर सुमित, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। 10 गेंदों में 18 रन बनाने होंगे, मुकम्मल करने होंगे। पर क्या मौका देंगे गेंदबाज? फिर से एक बार स्वप्निल अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। 10 गेंदे 18 रनों की जरूरत। इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रीति हुई पानबुड़ी जिसे कहा जाता है, समर इन डिलीवरी, उस तरह की गेंद यहाँ पर स्वप्निल के माध्यम से। बचे हुए 9 गेंदे 18 रनों की जरूरत। एक रोमांचक मुकाबला, हाई वोल्टेज मैच, दिल की धड़कने तेज करने वाला ये मुकाबला, क्योंकि यहाँ पर अगर जीते तो जरूर अगली मैच के लिए प्रोत्साहित किया जाएगा। सुमित स्ट्राइक एंड पर बैटर, तो नॉन स्ट्राइक पे अर्पण, गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार स्वप्निल। इस बार अच्छी गेंद खोद कर खेला हुआ स्ट्रोक, मिड ऑफ में फील्डर, अच्छी फील्डिंग, तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 28 रन। बचे हुए 8 गेंदे 17 रनों की जरूरत। हर एक गेंद पर इक्वेशन चेंज होता हुआ, बड़े स्ट्रोक लगाने होंगे अर्पण और बल्लेबाज सुमित को। अगर इस मैच में जीत हासिल करनी है तो जरूर यहाँ पर गैप ढूंढकर बड़ा स्ट्रोक लगाना होगा। पर क्या मौका देंगे फिर से एक बार गेंदबाज? अपने ओर की 2 गेंदे आना बाकी, 8 गेंदे 17 रनों की जरूरत। इस बार फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, मिड ऑन की दिशा में स्कोर बदलाव, स्कोर जा पहुंचा है 29 रन। 7 गेंदे 16 रनों की जरूरत। 7 गेंदे 16 रन। सुमित स्ट्राइक एंड पर बैटर, तो नॉन स्ट्राइक पे अर्पण। कमाल की गेंदबाजी, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, कंजूसी गेंदबाजी होती हुई गेंदबाज स्वप्निल के माध्यम से। 11 गेंदे 19 रनों की जरूरत थी, उसके बाद इक्वेशन चेंज होता हुआ 7 गेंदे 16 रनों की जरूरत। हाँ, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, ब्लाइंड स्ट्रोक, बिंदी गेंद जाती हुई। 6 गेंदे 16 रनों की जरूरत, 7 चेंडू 16 धावा। जरूरी है, ऐसा कहा जाता है, हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो झिंकला। मैदान में पानी लेके जाए। छह गेंदे जीतने के लिए 16 रनों की जरूरत। एक हाई वोल्टेज मुकाबला, बड़ा बैटल, सुमित और अर्पण के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। अगर इस मैच में जीतना है तो 6 गेंदों में 16 रन बनाने होंगे।
16 रनों की जरूरत। ऑफिशियल अंपायर भी रेडी होते हुए। 6 गेंदें 16 रन। स्ट्राइक पे फिर से एक बार बल्लेबाज अर्पण, नॉन स्ट्राइक पे सुमित और गेंदबाजी के लिए आते हुए जितेंद्र गेंदबाजी के लिए आते हुए 77 नंबर की जर्सी परिधान किए हुए जितेंद्र। 6 गेंदे 16 रन, 7 चेंडू 16 धावांची गरज असताना स्ट्राइकला बॅटर आपण पाहतोय डावखुरे फलंदाज अर्पण। आज अर्पण को हीरो बनना होगा, खलनायक बनना होगा विपक्ष टीम के लिए, पर क्या मौका देंगे गेंदबाज जितेंद्र। 6 गेंदे 16 रनों की जरूरत। आहा, इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार चकमा देते हुए डॉट गेंद। 5 गेंदे 16 रनों की जरूरत। जितेंद्र की पहली गेंद यहाँ पर कमबैक करते हुए पहली गेंद के ऊपर जरूर शानदार परफॉर्मेंस दिखलाया। अभी भी 5 गेंदे आना बाकी, 16 रनों की जरूरत है। अर्पण के ऊपर पूरी जिम्मेदारी, पूरी टीम के ऊपर भरोसा है और यही भरोसे के लायक गेंद को ढकेल दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। बचे हुए 4 गेंदे 10 रनों की जरूरत। उर्वरित 4 चेंडू 10 धावांची गरज। इस बार पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डॉट पर तीसरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आना होगा। पहली गेंद डॉट जाने के बाद दूसरी गेंद पर छक्का लगाते हुए बल्लेबाज अर्पण। इस बार फुल टॉस गेंद, फिर से एक बार रूम बनाकर खेलते हुए एक्स्ट्रा कवर पॉइंट, थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार। फिर से एक बार आता है शानदार गेंदे 6 रनों की जरूरत। अर्पण ने अभी जरूर यहाँ पर अपने इरादे स्पष्ट किए। 6 गेंदे 16 रनों की जरूरत थी। अब इक्वेशन चेंज होता हुआ 3 गेंदे और 6 रनों की जरूरत मात्र यहाँ पर। स्ट्राइक पे बैटर फिर से एक बार अर्पण, लेफ्ट आर्म बल्लेबाज, शानदार बल्लेबाजी अर्पण के बल्ले से यहाँ पर रनों की बौछार होती हुई जिस रनों की जरूरत है वो प्राप्त करते हुए 3 गेंदे 6 रन। इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ 3 गेंदे 5 रनों की जरूरत। सिचुएशन चेंज होता हुआ, क्योंकि दोस्तों क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटीज। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है और वही दिखलाते हुए यहाँ पर अर्पण, और इस बार खड़े खड़े खेल दिया है लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के पार। विजयी धमाकेदार षटकार।